उपवासाला तेच तेच खाऊन शाबू भगर कंटाळून गेलेला असतो. त्यासाठी आपल्याला उपवासाला काहीतरी स्पेशल गोड हवं असतं. त्यासाठी आपण असे रताळाचे गुलाबजामुन बनवणार आहोत. तोंडात टाकले की पाणी होणार आहे. चला आता आपल्या रेसिपीला सुरुवात करू. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुझ्या सोम ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. चला तर आज आपण पाहणार उपवासासाठी रताळाचे गुलाबजामुन कसे बनवायचे. त्यासाठी आता हे रताळे मी कट करून घेते आणि हे स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचे आहेत. याची माती काढण्यासाठी स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर हे रताळ असे कुकरला लावून घ्यायचे शिजवण्यासाठी. त्यानंतर त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून द्यायचं आणि या कुकरच्या 2-4 शिट्या होऊ द्यायच्या. चला आता कुकरच्या पण शिट्या झालेल्या आहेत. आता काढून बघूत आपले रताळ शिजले का नाही. हे पाहू शकता आपला रताळे असे मस्त लगेच शिजलेले आहेत. आता याला थंड करून घेऊ. हे पाहू शकता आपला थंड पण झालेला. आता याची साल काढून घ्यायची आहे. हे पाहू शकता आपले रताळे असे छान शिजल्यामुळे याची साल अशी फास्ट निघत आहे. हे पाहू शकता आपल्या रताळ्याची साल पण काढून झालेला. आता याला बारीक खिसणीने खिसून घ्यायचं आहे. हाताने करायचं नाही, कारण हाताने जर केले तर यामध्ये गाठी होतात. पाहू शकता असं खिसून घ्यायचं. हे पाहू शकता असं खिसून तयार झालेलं आहे. आता यामध्ये टाकून देते मी 3 चमचे मिल्क पावडर. त्यानंतर याला असं मळून घ्यायचं. पाहू शकता तुम्ही असं मळून घ्यायचं याला. पाहू शकता असा मळून घ्यायचा. आपण जसं भाकर बनवायला मळतो उंडा तसा मळून घ्यायचा याचा. पाहू शकता असा मळून तयार झालेला. आता याला 10 मिनिटं असं ठेवून द्यायचं साईडला. ते 10 मिनिटं मुरेपर्यंत आपण पाक बनवून घेणार आहोत. त्यासाठी मी यामध्ये 1 वाटी साखर टाकून देते आणि त्याच वाटीनं पाणी पण टाकून देते. त्यानंतर ही साखर विघरेपर्यंत याला हलवून घ्यायचं. पाहू शकता आपला पाक पण तयार झालेला आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा. हा उंडा पण मळून 10 मिनिटं झालेली आहेत. आता याचा एक गोळा तोडून घ्यायचा आणि तयार करायचे गुलाबजामुन. हे पाहू शकता असे तयार करायचे. हे पाहू शकता मस्त आपले गुलाबजामुन तयार व्हायलेत रताळाचे. हे पाहू शकता असे गुलाबजामुन तयार करून घ्यायचे. असे परफेक्ट होतात बघा. उपवासासाठी काहीतरी गोड हवं असतं ना, त्यासाठी असे एकदा गुलाबजामुन करून पहा. उलट पण नाही हे गुलाबजामुन. हे पाहू शकता आपले गुलाबजामुन इतके तयार झालेले आहेत. त्यानंतर गुलाबजामुन तळून घेण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवून देते. तेल हे कमी गरम होऊ द्यायचं. कमीच गॅसवर गरम करायचं. हे पाहू शकता आपलं तेल पण गरम झालेलं आहे. आता यामध्ये टाकून द्यायचे हे गुलाबजामुन. कमी गॅसवर तळून घ्यायचे आणि टाकल्यानंतर याला हलवून घ्यायचं. म्हणजे हलवत असताना मध्ये पण कच्चे राहणार नाहीत. आतून पण तळतील हे. हे पाहू शकता असे मस्त आपले तळत आहेत. हे विघरत पण नाहीत.
हे पाहू शकता आपले गुलाबजाम असे तळलेले आहेत. आता याला काढून घेणार आहोत आणि त्या पाकामध्ये टाकून देणार आहोत. गरम गरमच गुलाबजामुन ह्या पाकात सोडून द्यायचे. पाकात सोडल्याच्या नंतर याला थोडं असं हलवून घ्यायचं आणि 5 मिनिटं असं ठेवून द्यायचं. हे लगेच मुरतात, लई पण वेळ लागत नाही मुरायला पाकात. हे पाहू शकता असा पाक हे गुलाबजामुन वसून घ्यायला सुरुवात झाली आहे. या चमच्यात घेतल्यानंतर हे जड लागायला सुरुवात झालेला आहे गुलाबजामुन. हे पाहू शकता आपले पाकातले असे रताळापासून बनवलेले गुलाबजामुन असे परफेक्ट तयार झालेले आहेत. तोंडात टाकलं की विरघळणारे. अशा सोप्या आणि चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. यानंतर आपण भेटू अशा नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.